नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या गुड मॉर्निंग बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। मी आहे विलास आडे। एक नजर आजच्या ठळक घडामोडीवर। किनवट तालुक्यातील धामंदरी येथील उपोषणकर्ते प्रद्युम्न आडे यांच्या घरासमोर गावातीलच एका व्यक्तीनं सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण केलं। काही महिन्यापूर्वी हे बांधकाम करण्यात आलं। वारंवार त्या अतिक्रमण धारकाला विनंती करण्यात आली की त्यांनी तात्काळ अतिक्रमण हटवावं, पण मुजोर अतिक्रमण करता कुणालाच घेण्याला तयार नाही। उपोषणकर्ते प्रद्युम्न आडे यांनी मागच्या वर्षीही अनेक वेळा उपोषण केलं, निवेदने दिली, आंदोलने केली, पण गटविकास अधिकारी किंवा ग्रामसेवक यांनी हे अतिक्रमण हटविलंच नाही। एक वर्ष सातत्याने त्यांनी अनेक वेळा पंचायत समिती कार्यालय किनवट समोर उपोषण केलं, पण त्यांच्या उपोषणाला कोणीच भाव दिला नाही, त्यांना न्याय मिळालाच नाही। अखेर यावर्षी सुद्धा त्यांनी आज सकाळपासनं पंचायत समिती किनवट समोर पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उचललेलं आहे। किती वेळा उपोषण केल्यास न्याय मिळतो हा एक संशोधनाचा विषय आहे। वारंवार प्रद्युम्न आडे अतिक्रमण करणाऱ्या विरोधामध्ये तक्रारी देतात, पण त्या तक्रारीचं पुढे काय होतं हे आजपर्यंत कुणालाच कळालं नाही। किनवट पोलिसांनी खरोखरच अतिक्रमण झालं आहे का हे बघण्यासाठी 2 पोलीस कर्मचारी धामंदरी गावात पाठविले होते। त्यांनी सुद्धा अतिक्रमण झाल्याचं आपल्या वरिष्ठांना कळवलं। उपोषणकर्त्याचं कुटुंब आता भयभीत झालं आहे, कारण अतिक्रमण करता वेळोवेळी जीवे मारण्याची धमकी देतो, संपूर्ण कुटुंबाला मारून टाकण्याची तो धमकी देत आहे। त्यामुळे पुन्हा एकदा उपोषणकर्ता प्रद्युम्न आडे हे पंचायत समिती किनवट समोर आमरण उपोषणाला बसले आहेत। हे आहे डीटी न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी।